मला साथ द्यायला आता एक नवीन कॅमेरामॅन आमच्या घरामध्ये तयार झाला आहे आणि इतके छान फोटोज काढतो ना. जसं मी कोणतं पण काय बनवलं की शूट करायला घेते ना, तसंच माझा धनुष पण हा कॅमेरा घेऊन लगेच सज्ज असतो की थांब मम्मी मी सुद्धा फोटो काढतो म्हणून. इथे दुपारी मस्त पावसाचं वातावरण झालं होतं. भजी तर करायला एकटीसाठी खूप जास्त कंटाळा येतो. सो मग मी धनुसाठी आणि माझ्यासाठी मस्त वेपर्स तळले आणि दोघांनी पण मस्त एन्जॉय केला. बाहेरचा व्ह्यू बघत बघत खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मी बाहेर गेलो होतो. आल्यानंतर मला खूप कंटाळल्यासारखं झालं होतं, म्हणून म्हटलं पहिलं फ्रेश व्हावं जेणेकरून एनर्जेटिक वाटेल. आणि खरंच बाहेरून आल्यानंतर फ्रेश झालं की खूप छान वाटतं आणि आपण आपल्या घरामध्ये आलेलाच एक आनंद काही वेगळाच असतो ना. इथे कालच्या दिवशी मी छान अशी हातावरती मेहंदी काढली होती आणि थोड्याच वेळात इतकी छान मेहंदी रंगली होती, तीच तुम्हाला दाखवली. त्याच्यानंतर संध्याकाळी मस्त आमच्या दोघांसाठी चहा ठेवला. हे पण ऑफिसवरून घरी आलेले होते. मग मी म्हटलं की गरमागरम चहाच घ्यावा आणि त्याच्यानंतर मग जेवण बनवायला सुरुवात करावी. सकाळी दूध तापवलं नव्हतं, सो एकीकडे दूध गरम करण्यासाठी ठेवलं आणि संध्याकाळी आम्ही धनुषला रोबोट घेण्यासाठी गेलो. एक काळ असा होता की आपण नारळांच्या कवट्यांसोबत खेळत बसायचो आणि त्या मुलांना रोबोट कळते आणि कोणत्या कोणत्या गोष्टी कळत आहेत. त्याला मस्त असा रोबोट घेतला, जे की त्याची खूप दिवसापासून इच्छा होती की तो खूप दिवस झाला मागं लागलेला मम्मी रोबोट घ्यायचा आहे म्हणून. फायनली घेतला आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यावर मी धनुसाठी आणि माझ्यासाठी आमरस बनवला, कारण ह्यांना काही जास्त आमरस खायला आवडत नाही. सो मग आम्ही दोघांनीच मस्त असं एन्जॉय केला. चलो भेटूयात उद्या. बाय बाय.